लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावर रिफ्लेक्टेड लावून केले सुरक्षित दर्शनाचे आवाहन. लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा एक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम चर्चेत आला आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रिफ्लेक्टेड लावून त्यांना सुखरूप दर्शनासाठी रवाना केलं आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरून औसा तुळजापूर मार्गे लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. या भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भाविकांना रिफ्लेक्टेड लावून महामार्गावरील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत तब्बल 50 ते 60 हजार भाविकांना रिफ्लेक्टेड लावून सुखरूप दर्शनासाठी रवाना करण्यात आला आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही फ्लाइंग स्काउट टीम सतत भाविकांना महामार्गाच्या बाजूने जाण्याचं आवाहन करत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, विदर्भ आणि मराठवाड्यातून लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे निघाले आहेत. त्यांची सुरक्षितता राखण्यासाठी परिवहन विभागाचा हा उपक्रम म्हणजे खरोखरच भाविक भक्तांसाठी दिलेला एक कानमंत्रच ठरला आहे. मी यावर्षी बघायला लागलो की आता आरटीओ विभागाने जे भाविक चालत तुळजापूरला पायी त्यांच्या बॅगवर जे रिफ्लेक्टर स्टिकर लावायची जी योजना आहे यावर्षी जे अंमलात आणले हे खरंच एकदम कौतुकास्पद आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण रात्रीच्या वेळेला भाविक चाललेले वाहनवाले असताना अजिबात दिसत नाहीत. मग ते रिफ्लेक्टर मुळे काय होतं की वाहनाच्या उजेडानंतर रिफ्लेक्टर चमकतंय आणि भाविक चालत हे समोरच्या वाहनवाल्यावर समजतंय आणि त्यानं गाडी बाजूला घेऊन सुरक्षित जाऊ शकतो आणि भाविक पण सुरक्षित प्रवास करू शकतील. आणि यांनी केलेले जे कार्य आहे खरंच हे कौतुकास्पद कार्य आहे. किती लोक या रस्त्यावरून येणं जाणं करत असतात अंदाजे? लाखो लोक जातात भाविक आणि बिदर, भालकी, कर्नाटक आहे, आंध्र आहे आणि आपला पूर्ण विदर्भापासून जे भाविक आहेत ते चालत जाणारे भाविक भरपूर असतात. दरवर्षी भरपूर भाविक येतात रस्ते. काय नाव आपलं? अविनाश पवार. आता बघा, नवरात्र उत्सव सुरू आहे, जोरात सुरू आहे. आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे. या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून, वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे. भरपूर वाहन काही वाहनावर येतात, काही मोटरसायकलवर येतात, 4 चाकीमध्ये येतात. परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धाळूंची आहे, भाविकांची आहे. लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत, मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत हे सगळे पायी जाऊन त्या देवीचं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर आहे, रस्त्यावर आहे. तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील, त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर चे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू पथकाची निर्माण केलं गेलेलं आहे, गठीत केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे, IME RTO लातूर, माझे कलिग क्षीरसागर साहेब किंवा चालक असतील, आम्ही हे तिघं मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत. आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारे समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडेनं चाला. ओके, आता रात्रीची वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक रिफ्लेक्टिव्ह टेपची एक संकल्पना मध्ये आणलेली आहे की त्यांचे जे बॅग, प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप लावतो आहोत, जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅगवर पडेल, त्या स्टिकरवर पडेल, रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजीने वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे, गर्दी चाललेली आहे, त्यानुसार तो काळजी घेईल. मी लातूरचाच आहे मूळ. माझे 69 चालू आहे रनिंग. माझे जवळजवळ 22 वर्ष ही यात्रा सुखरूप झाली आणि आता जे स्टिकर लावते हे RTO ऑफिसचे लोक, त्यांच्यामुळे आम्हाला एक सुरक्षा वाटते. बुजुर्ग माणसं सुद्धा ह्यांच्या भरोशा, ह्या स्टिकरच्या भरोशा सुरक्षितपणाने आम्ही जाऊ शकतो आणि अंबाबाई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत आम्ही जाऊ. यांचं कार्य जे आहे ते उल्लेखनीय कार्य आहे. एक पुढील तरुण पिढीला एक चांगलं सहकार्य लाभेल यांचं, एवढं बोलून मी माझं भाषण. नमस्कार सर, माझं नाव गीता गोविंद निदाने. मी आले नुटूर गावात बाजूला आमचं मुगाव हे गाव आहे. तिथून आले, आम्ही चालू होतो रस्त्याने. इथं RTO वाल्याने आम्ही भेटले आम्हाला आणि स्टिकर लावलेले आहेत बॅगीला, कारण अपघात काही होऊ नये म्हणून.
धन्यवाद. कसं वाटलं स्टिकर मुळे काय फायदा होईल? सर आमचा फायदा लय चांगला वाटला, कारण का रस्त्याने अंधारात ते सगळे काही ऍक्सिडेंट होणार नाही, काही धोका होणार नाही. तर हे उपक्रम कसं वाटलं? लय नंबर चांगलं वाटलं. छान आहे. सध्या शारदीय नवरात्र महोत्सव हा खूप जोरात साजरा करणं सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अलग सलगच्या कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अलग अलग राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून लोक पायी भक्तिभावाने तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात आहेत. तर हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना, पायी जात असताना अंधारामध्ये एक आमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही रिफ्लेक्टिव्ह टेप चिटकवण्याचं आम्ही काम करत आहोत. त्या रिफ्लेक्टिव्ह टेप पाठीमागे बॅगला चिटकवल्याने काय होतंय की अंधारातही मागच्या वाहनाचा उजेड पडल्यानंतर ते चमकून दिसतात, जेणेकरून त्यांचा जीव वाचतो. आणि अशा पद्धतीने आम्हाला इतका चांगला प्रतिसाद भेटलेला आहे लोकांचा, पूर्ण भाविकांचा. जवळजवळ या 3 दिवसात 50 ते 60,000 जणांनी याचा फायदा घेतला. आम्ही ते स्टिकर्स लावलेत आणि या पुढेही असाच उपक्रम चालू राहील. आणि आमची जी रस्ता सुरक्षेची जी जबाबदारी आहे आम्ही अशीच तन मन धनाने आम्ही पार पाडत राहू. कशा पद्धतीचं लोकांना आवाहन करत येतं? मी असं आवाहन करत आहे की त्यांनी जाताना सुरक्षित जावं, रस्त्याच्या कडेनं चालावं, मोबाईलवर जास्त गोंधळ न करता सुरक्षित एका साईडनं चालावं, हे आम्ही प्रत्येकाला आवाहन करत होतो. सुरक्षितपणे त्यांच्या गावून जसे गेलेत तसे त्यांच्या गावी सुरक्षितपणे जातील असा आम्हाला विश्वास आहे. नाव काय सर आपलं? मी सुनील खंडागळे, IME. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.